हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असणार. तर आम्ही आलो आहे जळगावच्या बस स्टँडवर, कारण की आम्हाला जायचं होतं बुलढाण्याला. तर आम्ही तिथे वेट केला, नंतर बस मिळाली, बसमध्ये जागाही मिळाली. तर आता आमची जर्नी सुरू झालेली आहे. आम्ही जाणार आहे बुलढाण्याला, कारण की तिथे होता कार्यक्रम, त्याच्यासाठी आम्हाला होतं जायचं. तर तुम्ही बघत राहा पुढे की आम्ही काय काय केलं. जास्त काही शूट नाही करू शकली मी शूट, कारण की बरेच लोक अनकम्फर्टेबल होते तिथं, त्यामुळे. तर आम्ही आता निघालो आहे आणि खूप छान व्ह्यू होता त्या दिवशीही. तुम्ही बघू शकता इथे पुढे इतका घाट होता आणि एवढे डेंजरस होतं, म्हणजे मी आयुष्यात पहिल्या वेळेस ह्या रूटला आलेली. आम्ही ह्या रूटला कधी गेलेलोच नाही आणि तेव्हा मी जे घाट वगैरे बघितला, बापरे, अशी भीती वाटत होती. म्हणजे 5 मिनिटाचाच होता तो घाट, जास्त काही लांब वेळाचा नव्हता, पण तेवढ्या वेळातच एवढी भीती वाटत होती ना मला. तर तरीसुद्धा मी थोडं शूट केलंच, म्हटलं चला तुम्हालाही दाखवायला आवडेल मला. आणि मला माहिती नव्हतं बुलढाणा या साईडला घाटही लागतो, आणि जेव्हा मी गेली तेव्हा मला ते कळलं. तर तुम्ही बघू शकता खूप डेंजरस वाटत होतं. ओके, तर घाबरत घाबरत आम्ही पुढे आलो आणि फायनली आम्ही पोहोचलो जिथे आम्हाला यायचं होती. तिथे माझे जेठ वगैरे आले होते गाडी घेऊन. तुम्ही बघू शकता पुढे त्यांची गाडी होती आणि नंतर मागे गाडीमध्ये आम्ही 4 जण होतो. म्हणजे आम्हाला वेगळी गाडी आणलेली, त्यामध्ये आम्ही 4 जण पुढच्या गाडीमध्ये माझे जेठ जेठानी वगैरे होते. त्यानंतर मग आम्ही पोहोचलो, थोडंसं फ्रेश वगैरे झालो घरी जाऊन, आणि तिथे कार्यक्रम होता, तिथे आम्ही गेलो. तिथे बरंचसं काही शूट करायचं होतं. त्यानंतर मग जेवण वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम छान जेवण वगैरेही खूप छान केलेलं होतं त्यांनी. आणि मग तिथे थोडा कार्यक्रम वगैरे झाला. त्यानंतर बरंचसं काही शूट करायचं राहून गेलं माझं, कारण की फॅमिली होती सर्व, त्यांच्यासमोर व्यवस्थित नव्हतं वाटत, त्यांनाही अनकम्फर्टेबल होत होतं. तर तुम्ही बघू शकता खूप छान इथे विहार होतं. बुलढाण्याचं सगळ्यात मोठं बुद्ध विहार आहे इथे, आणि खूप छान होतं, मोठं होतं फार जास्त. तिथे हॉलची पण त्यांनी व्यवस्था केली, म्हणजे तिथे लग्न वगैरे पण बरेचसे होत राहतात, आणि जेवणाची वगैरे सोय. खाली आहे बौद्ध विहार आहे, शेजारी त्यांनी पूर्ण हे करून ठेवलेलं आहे तिथे लग्नांसाठी वगैरे. आणि वरती त्याची लायब्ररी आहे, आणि खूप मोठी लायब्ररी आहे, ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूप छान, एकदम मोठं असं, एकदम पूर्ण बुलढाणा शहरातलं पूर्ण मोठं. आणि हे बघा, लायब्ररी खूप मोठी आहे, म्हणजे भरपूर काही तिथे आहे बघण्यासारखं, की आपण त्या गोष्टी करू शकतो. आमचे तिथे फोटो वगैरे पण खूप छान शूट झाले, खूप बघण्यासारखे होतं ते. हे बौद्ध विहारच्या मागे पण खूप छान फोटोशूटसाठी होतं. तुम्ही बघू शकता, इतका छान व्ह्यू येत होता ना तिथे, की असं वाटत होतं तिथेच थांबून राहायला हवं. खूप बघण्यासारखं आणि मस्त मजा येत होती फार जास्त. चला बाय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.